नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. पावसाळ्यात कोसळणारी झाडं आणि जमिनीखालचे मॅनहोल याच्या कचाट्यात सध्या मुंबईकर सापडल्याचं पाहायला मिळतंय. कारण अवघ्या 3 दिवसात मुंबईत झाड कोसळून आणि मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईचं प्रशासन सुस्त आणि मुंबईकरांचे जीव स्वस्त असं म्हणण्याची वेळ आली आहे. पाहूयात. खाली मॅनहोल वरून झाड, मृत्यूच्या कचाट्यात सामान्य मुंबईकर. मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का? कारवाई करू सांगून जबाबदारी संपते का? मुंबई महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे मुंबईकरांचा जीव किती स्वस्त झालाय हे सांगणारी ही 2 दृश्य. अवघ्या 3 दिवसात मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी साकीनाका येथील खैराणी रोडवर मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना हा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला. असलम अन्सारी या 53 वर्षीय व्यक्तीचं नाव. खाजगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचं झाकण उघडं होतं. शोधकार्यादरम्यान तब्बल पाऊण तासानंतर असलम शेख याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. 10 मिनिटांमध्ये मी इथं आलो. मी ज्यावेळेस तिथं आलो मी ती परिस्थिती बघितलं तर त्या ठिकाणी तो मॅनहोल ओपन करून जाळी लावायचं काम चाललं होतं. जाळी लावायचं काम यांनी मे 31च्या अगोदर करायला पाहिजे होतं. आता जून गेला, जुलै चालू आहे आणि आता जाळ्या लावतात. बॅरिकेड पण लावला नव्हता म्हणून बॅरिकेड लावलेला नव्हता. ती लापरवाही आहे या ठिकाणी. तुमचा मारणार मी. माझ्या समोर आता भेटला असताना त्याला मारला असता मी. कारण तो मेला आहे, त्याला वाचून तू जाळी लावतोयस म्हणजे आम्ही काम करून दाखवलं असं दाखवायचा प्रयत्न करतायत. लाज वाटली पाहिजे, प्रशासनाला पण लाज वाटली पाहिजे, नाही तर कॉन्ट्रॅक्टरला लाज वाटली पाहिजे. कंटिन्यू हे घटना माझ्या चांदिवलीमध्ये घडतायत. दुसरी घटना ही एक लेडीज गेली माईममध्ये निघाली मेनहोलमध्ये. काय झालं त्याचं? त्यानंतर काय झालं? काहीच नाही. आता एक माणूस मेला, त्याला ₹1,00,000 भेटले सरकारतर्फे. म्हणजे माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेची किंमत ₹1,00,000 आहे. खरं तर भर पावसात चेंबर उघडे ठेवणं हे अपघाताला आमंत्रण आहे. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभारावर विरोधकांसह सत्ताधारी सवाल उपस्थित करतात. गुन्हा कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधाऱ्यांच्या सावलीकडे बसलेलं प्रशासन यांच्यावर व्हायला पाहिजे. इथे वॉर्ड ऑफिसर आले होते लेकर, त्यांच्याशी आपण प्रश्न विचारत होतो पण काहीही प्रश्नाच्या उत्तर दिल्या गेला नाही त्यांच्याकडून आणि ते इथून पडाले. मला माहिती नाही ते कुठे गेले वगैरे, परंतु त्यांना उत्तर देणं भाग आहे. आणि ह्या उत्तराबरोबर AMC, MC, DMC काय करतात हाही प्रश्न आहे. ही सर्वस्वी जबाबदारी BMCची आहे, महानगरपालिकेची आहे. आणि महानगरपालिकेने कुठच्याही प्रकारचे प्रोटेक्शन नाही, कुठच्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाही, मॅन्युअल उघडे करून ठेवलं आहे. आणि जो कर्मचारी काम करतो आहे त्यांचे कुठचे अधिकारी नाही, ते सगळे गायब आहेत तिथून. आणि त्या 5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये ती घटना घडते आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचा जीव जातो. ह्याला जबाबदार महानगरपालिका असताना. म्हणून जे अधिकारी आहे त्यांच्यावरती तर आक्रोश म्हणजे लोकांनी फक्त एवढं आहे की हात उचलले नाहीत. उपमहापौर संजय घाडी यांनी तर या घटनेवरून थेट मुंबई मनपा आयुक्तांवर निशाणा साधलाय. या मृत्यूला अश्विनी भिडे या जबाबदार असल्याचा आरोप करत घाडींनी कारवाईची मागणी केली. मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं. परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत. त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा अशा प्रकारची मी देखील मागणी करतो. साकीनाका घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात सुद्धा उमटले. ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इंचार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. पाऊस येण्याच्या आधी ज्या तयाऱ्या करायच्या आहेत त्यामध्ये मॅनहोल सगळे झाकणे, मॅनहोलच्या त्या भागातलं पाणी हे त्याचा विसर्ग लवकर होणे याच्यासाठी यंत्रणा करायची आहे. आता 90,000 कोटीची महानगरपालिका तुम्ही 70,000 कोटीवर आणली. 25-30,000 कोटीचा
प्रशासकीय काळात खर्च केला तो कशावर खर्च झाला? 100% लोकांचा जीव गेला याच्यात. ज्या कॉन्ट्रॅक्टदाराची जबाबदारी होती तिकडे नाला साफ करायची, ज्या कॉन्ट्रॅक्टदाराची जबाबदारी होती तिकडे झाडं कापायची, ज्या अधिकारी तिकडे नोडल ऑफिसर होता, त्या सगळ्यांवरती कारवाई नको? लोकांचा जीव जात राहणार आणि आपण बघत राहायचं? साकी नाक्याच्या घटनेवरून आरोप होत असतानाच मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांनी या प्रकरणात कारवाईचे संकेत दिले. हिर्लेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या. हिर्लेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि एसओ विभागाला देण्यात आलेले आहेत. आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वीच मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली, ज्यात 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 4 विद्यार्थी जखमी झाले. धावत्या बसवर झाड उन्मळून पडल्यानं ही दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता साकीनाका भागात उघड्या मॅनहोलनं एका 53 वर्षीय मुंबईकराचा बळी घेतला. त्यामुळे आणखी किती मुंबईकरांचे जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार असा सवाल उपस्थित होतोय. अमोल पेडणेकर, अश्विनी पांडेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.